मंडळी नमस्कार. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक संपन्न झाली, निकाल लागले. निकालानंतर काठावर का होईना मात्र आता महायुतीला सत्ता स्थापनेसाठी जे संख्याबळ पाहिजे होतं ते संख्याबळ त्यांना मिळालं. भाजप हा पक्ष 89 जागा मिळवून हा मुंबईमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यांच्या खालोखाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. त्यांनी 66 जागा मिळवल्यात. तर तिसऱ्या क्रमांकाला शिवसेना एकनाथ शिंदे यांची जी आहे त्यांनी 29 जागावरती आपलं यश संपादन केलेलं आहे. मात्र निकाल लागल्यानंतर आता मुंबईचा महापौर कोण होणार ह्याबद्दल आता रसिकेत सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. एका बाजूला भाजप आणि शिवसेना ह्या युतीला जरी भक्कम पाठबळ मिळालं असलं, त्यांच्या जागा मोठ्या प्रमाणात निवडून आल्या असल्या, सत्ता स्थापनेसाठी त्यांच्याकडे मोठी संख्या जरी असली तरी शिंदे मात्र भाजपवरती दबाव तंत्र करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. 2.5 वर्ष का होईना मात्र शिवसेनेला महापौर पद हवं अशी एकनाथ शिंदे यांची प्रामुख्याने मागणी असल्याचं देखील सूत्रांकडून माहिती समोर आले. तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एक विधान केलं, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला एक विषय मिळालाय. त्यांचं विधान होतं की देवाच्या जर मनात असेल, देवाची जर इच्छा असेल तर मुंबईचा महापौर आपलाच असेल. आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच, आणि बघू देवाच्या मनात असेल तर तेही होईल, आणि बघू देवाच्या मनात असेल तर तेही होईल. अर्थातच देवाची इच्छा असेल आणि देवाच्या मनात असेल म्हणजे अनेकांनी तर्क लावले की हा देव म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील. मात्र तसं नाहीये. ठाकरेंच्या म्हणण्याचा मतिदर्थ असा होता की जर देवाच्या मनात असेल तर त्याची इच्छा असेल तर ठाकरेंचा महापौर बसेल. मात्र हे बोलण्यामागचं कारण काय आहे? कारण महापौर पद हे आरक्षणावरती ठरतं. 22 तारखेला कोण महापौर होणार ह्याचं आरक्षण निघेल आणि आरक्षणानुसार जर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी हे आरक्षण मुंबईसाठी जाहीर झालं तर अनुसूचित जाती प्रवर्गाचाच महापौर जो उमेदवार विजयी झालेला आहे तोच महापौर पदासाठी त्या ठिकाणी दावेदार असेल आणि तोच महापौर पदी विराजमान होईल. आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये 2च ठिकाणी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी निवडणूक झाली, म्हणजे आरक्षण पडलं होतं आणि त्या दोन्ही ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार विजयी झालाय. प्रभाग क्रमांक 53 आणि प्रभाग क्रमांक 121 ह्या ठिकाणी हे दोन्ही उमेदवार विजयी झालेत. प्रभाग क्रमांक 53 मधून जितेंद्र वळवी हे जिंकलेले आहेत, ते ठाकरे गटाचे आहेत. तर प्रभाग क्रमांक 121 मधून प्रियदर्शनी ठाकरे ह्या विजयी झालेल्या आहेत आणि ह्या दोघांनीही शिवसेना शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत त्यांचा पराभव केलाय. त्यामुळे जर 22 तारखेला आरक्षण हे महापौर पदासाठीचं आरक्षण जर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झालं, अनुसूचित प्रवर्गासाठी पडलं तर ह्या 2 उमेदवारांपैकी एक उमेदवार जो अर्थातच ठाकरे गटाचा निवडून आलेला आहे तो उमेदवार महापौरपदी बसेल. मग शिवसेना ठाकरे गट कोणासोबत जाणार? शिवसेना ठाकरे गट भाजप सोबत जाणार की शिवसेना, मनसे, काँग्रेस आणि मग त्यांच्यासोबत शिंदेची शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार? अशा चर्चा आता सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळते. मात्र हे संपूर्ण गणित जे आहे ते 22 तारखेला ज्या वेळेला आरक्षण जाहीर होईल त्याच वेळेला करेल. मात्र ह्याच्या आधीचं जे आरक्षण होतं त्याच पद्धतीचं आरक्षण जर पुढे देखील कंटिन्यू झालं तर नक्कीच अनुसूचित जाती प्रवर्गासाठीच आरक्षण पडेल. आणि जसं की उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलंय की देवाच्या मनात जर असेल तर ठाकरेंचा महापौर बसेल. त्यामुळे आता देवाच्या मनात काय आहे हे देव जाणतो. मग देव म्हणजे देवेंद्र फडणवीस ठाकरेंसोबत हातमिळवणी करतोय का? ठाकरे भाजपच्या सोबत जात आहेत का? ह्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळातच आपल्याला पाहायला मिळतील. मात्र दिल्लीमधून फडणवीसांना जो संदेश आलेला आहे तो संदेश असा आहे की भाजपचाच महापौर त्या ठिकाणी बसला पाहिजे. शिंदे दबाव तंत्र करतायत. शिंदेनी हॉटेल पॉलिटिक्स सुरू केलेलं आहे. शिंदेनी 2.5 वर्षांची महापौर पदाची मागणी देखील केलेला आहे. मात्र शिंदेनी जर पाठिंबा दिला नाही तर भाजपला त्या ठिकाणी महापौर बसवणं कठीण जाईल, कारण त्यांचे फक्त 89 उमेदवार निवडून आलेत. त्यामुळे भाजपला एकतर उद्धव ठाकरेंच्या मदतीची गरज आहे किंवा शिवसेना एकनाथ शिंदेच्या मदतीची गरज आहे. त्यामुळे आता कोण भाजपच्या सोबत जाते आणि कोणाचा महापौर या आरक्षणानंतर बसतोय याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. तुर्तास धन्यवाद.